नमस्कार मित्रांनो, 2 वाजले तर बैल दुपारचं पाणी पाजायचे. 11 वाजता पाजले होते पाणी. सकाळी जाऊन घास ते आणला, एक साठा घास आणलाय. आधी मोत्याला पाणी पाजून घेतो, पुन्हा हिऱ्याला पाणी पाजायचं. ऊन पण लय लागायला लागले. आणले बैल मोत्याला इथं पाजतो पाणी. गायच्या ड्रम मध्ये पाणी पितय, हिऱ्या पित नाही तर पाणी. हिऱ्याला हौदाला जायचं घेऊन पाणी आला. शेळी हवा इथे गरमत नाही, शेडमध्ये गार लागतंय. वरून एक पत्रा मारून खाली 5 फुटात जाळी मारलेली. हवा इथे गार लागतंय, शेडमध्ये उळत नाही, हवा चौकून येते. पाण्याचं हिऱ्याला पाणी, मोत्या प्यायला पाणी. मोत्या प्यायला की मोत्याला बांधायचं, हिऱ्याला पाणी घेऊन जायचं. गाईची पाणी शेडमध्ये ठुललंय. पहिल्या मोठ्या पाणी 11 वाजता पाणी पाजला होता. उन्हाळ्यात बैलाली गायली जनावरांनी पाण्यात सांभाळावं लागतंय. 4 टाइम पाणी पिते तर गायली 24 तास पाणी भरलेलं असतंय. गायली पाण्याची गरज नाही. 24 तास ड्रम भरलेले असते तर ड्रम 200 लिटर ड्रम आणलं होतं. 100 लिटर अर्धे कापलेले 100 लिटर पाणी बसतं एका ड्रम मध्ये. बांधतो मोत्याला, त्याला मोत्या पाणी सर्व न्यायचं. हिऱ्याला पाणीवर ताण्याचं असेल हिऱ्या पण. दरवाजा दार लावून नसल्याला लागला आपल्याला फार लावायची याला. नेतो हिऱ्याला पाणीवर, त्याला पाणी आणलेला होता. गव्हाच्या कणकेची घासाची कुडी टाकली होती खाली बैलांनी. सकाळी जाऊन घास आणला, कुठे टाकायची कोयते दगडावर लागून मुंडले तर सकाळी घास तुटाना झालता. निबर झालाय घास. शेंडे आणले तर घासाचे करायचे घासायला चालू. बैल ती पाणी पाजली, कुठे टाकली बैलानी घासतो पाणी. घास तोडायला सोपं होतं. ग्राइंडरने घासायचं, पानं घासायचं, कोयतं घासायचं, पानं आणलेलं आहे घासायचं. झाली 3 पानाला धार लावली, काही घासली तर धार लावली. कार झाली तर राहिली एक आता त्याला लावायची. झाले धार लावायचे. धार लावली कोयत्याला म्हणजे सोपं जातं घास तोडायला. असं मुंड्याला घास तुटत नाही बरोबर. कोयत्यानं घास तोडला म्हणजे चांगला फुटतंय, पण खरडून तुटतंय घास. येण्याला ते तोडता येत नाही, फडक्यात राहते आता.
लागली चांगली धार पायत्याला. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.